तर आज आपल्याला बघायचं आहे ऍडव्हान्स टाइप्स ऑफ ॲन अँगल, म्हणजे जास्तीचे जे प्रकार आहेत ते आपण संपूर्ण या ठिकाणी आज कोनांचे प्रकार बघणार आहोत. आता कोनांचे प्रकार बघत असताना तुम्हाला जनरली 3 कोनांचे प्रकार माहिती आहे. त्यामध्ये पहिला आहे तुमचा ॲक्यूट अँगल, मीन्स द मेजर ऑफ ॲन अँगल इज लेस दॅन 90 कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. त्याच्यानंतर बघितलं आपण राईट अँगल, जे प्रत्येकाला माहिती आहे, मीन्स द मेजर ऑफ ॲन अँगल इज एक्झॅक्टली 90 डिग्री कॉल्ड ॲज अ राईट अँगल. आणि थर्ड आहे तुमचा ऑब्टूस अँगल, मीन्स द मेजर ऑफ ॲन अँगल इज मोर दॅन 90 डिग्री कॉल्ड ॲज अ ऑब्टूस अँगल. ओके, तर हे 3 आपल्याला माहिती आहे. या व्यतिरिक्त जास्तीचे आता आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येणारा मित्रांनो तुमचा नंबर फर्स्ट झिरो अँगल. नंबर फर्स्ट येणार आहे तुमचा झिरो अँगल. ठीक आहे. आता झिरो अँगल म्हणजे काय, तर झिरो अँगल म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणूया आपण शून्य कोन. झिरो अँगल म्हणजे शून्य कोन. आता शून्य कोन म्हणजे काय, तर ज्या दोन कोनांमध्ये किंवा ज्या दोन रे मध्ये 0 डिग्रीचा अंश तयार होतो किंवा कोणताही कोण तयार होत नाही, त्याला आपण झिरो अँगल असे म्हणतो. मीन्स द मेजर ऑफ ॲन अँगल इज 0 डिग्री. ज्या कोनाचे माप 0 अंश असते त्याला आपण झिरो अँगल म्हणतो. आता 0 अंश म्हणजे काय, तर 0 अंश म्हणजे ज्यामध्ये कोणताही अँगल तयार होणार नाही. 0 अंश म्हणजे ज्यामध्ये कोणताही अँगल तयार होणार नाही. मग आता 0 अंश कसा असतो, तर 0 अंश मध्ये तुमचा एक रे जो असतो, ओके, एक रे जो असतो त्या एकाच रेवर तुमचा पुन्हा दुसरा रे पण असतो. हा झाला तुमचा झिरो. बघा, हे झालं तुमचं झिरो अँगल. हे झालं मित्रांनो तुमचं झिरो अँगल. म्हणजे झिरो अँगल या पद्धतीचा येणार आहे. लक्षात, झिरो अँगल तुमचा या पद्धतीचा असेल, याला म्हणायचं झिरो अँगल. झिरो अँगलचे माप किती असते, झिरो असते. म्हणजे दोन्ही रे हे एकमेकांवर ठेवले असतात, त्याला म्हणतात झिरो अँगल. ओके, आता या झिरो अँगलची आता हळूहळू सुरुवात होत आहे. मग झिरो अँगलला आपण जसं जसं थोडस, जसं आता एकावर एक हँड्स आहेत, हे झाले झिरो अँगल. आता याला आपण, ओके, याला आपण आता हळूहळू काय करणार, वर ओपन करणार. जसं हा वर ओपन होणार त्याच्यानंतरचा जो अँगल तयार होणार मित्रांनो, तो होणार तुमचा नंबर 2 चा ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन. लघुकोन, ठीक आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोन. लघुकोन म्हणजे झालेला आहे आपलं द मेजर ऑफ ॲन अँगल इज लेस दॅन 90 डिग्री. ज्याचे माप 90 पेक्षा कमी असते, लेस दॅन 90 डिग्री, त्याला लघुकोन असे म्हणतात. 90 डिग्री, ओके, 90 डिग्री पेक्षा कमी, त्याला काय म्हणायचं, लघुकोन. ठीक आहे. आता लघुकोनानंतर तुमचा येतो राईट अँगल. जसं आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा राईट अँगल. जसं आता हा झाला होता तुमचा झिरो. झिरो नंतर हा झाला मित्रांनो तुमचा ॲक्यूट. ॲक्यूट झाल्यानंतर हा हळूहळू ओपन होणार आणि हा तुमचा होणार या ठिकाणी राईट अँगल, जसं या पद्धतीचं. ओके, आता हा झाला तुमचा राईट अँगल. राईट अँगल म्हणजे हा झाला तुमचा काटकोन. आता काटकोनाचे माप काय असते, काटकोनाचे माप असते 90, एक्झॅक्टली 90, म्हणजे परफेक्ट हा 90 डिग्री असते, त्याला आपण काटकोन असे म्हणतो. ओके, त्यानंतर तुमचा असतो ऑब्टूस अँगल. म्हणजे हा झाला झिरो. झिरो नंतर हा झाला तुमचा ॲक्यूट. ॲक्यूट झाल्यानंतर हा झाला तुमचा राईट. राईट झाल्यानंतर हा थोडा पुन्हा मोठा होत आहे, तर याला म्हणतात मित्रांनो ऑब्टूस अँगल. ओके, बघा तुम्ही चित्र पण बघू शकता या ठिकाणी. ऑब्टूस म्हणजे हा तुमचा विशाल कोन. हा झाला तुमचा विशाल कोन. ओके, मग आता विशाल कोनाचे माप किती असते, तर विशाल कोनाचे माप ग्रेटर दॅन 90 डिग्री, 90 पेक्षा कमी, सॉरी 90 डिग्री पेक्षा जास्त असतो. आता जास्त तर असतो, परंतु कुठपर्यंत राहणार जास्त, तो असणार मित्रांनो 180 पेक्षा कमी. ओके, 90 पेक्षा जास्त व 180 पेक्षा कमी, हा लक्षात ठेवायचं. ओके, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. 180 पेक्षा कमी, 180 पेक्षा कमी आणि 90 पेक्षा जास्त.
ओके, हा झाला नंबर 3 चा. ओके, नंबर 3 आणि हा झाला तुमचा नंबर 4. ओके विशाल. त्यानंतर आहे तुमचा स्ट्रेट अँगल. आता हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय स्ट्रेट अँगल. आता ऑब्टूस अँगल नंतर हे जो एरो आहे, हा एरो हळूहळू हळूहळू मोठा होत जाणार आणि हा सरळ होणार. हा एरो काय होणार, एकदम सरळ होणार. बघा हे स्ट्रेट. स्ट्रेट म्हणजे काय होतं, स्ट्रेटचा अर्थ होतो सरळ, एका रेषेत असल्यासारखं. बघा सरळ, हा तुमचा पॉइंट. ओके, व्हर्टेक्स, आणि हे तुमचं असं सरळ. तर जर एका सरळ रेषेमध्ये असेल तर त्याला म्हणतो मित्रांनो आपण स्ट्रेट लाईन, सॉरी स्ट्रेट अँगल. त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजेच याला म्हणतात सरळ कोन. स्ट्रेट अँगललाच काय म्हणतो आपण, सरळ कोन. सरळ कोन, सरळ कोन, हे झालं तुमचं सरळ कोन. तर सरळ कोनाचे माप किती असते, एक्झॅक्ट 180. आता 180 लक्षात घ्यायचं, 180 अंश असते. जसं एक्झॅक्ट राईट अँगलचे माप किती असते, 90 डिग्री, तसंच एक्झॅक्ट स्ट्रेट अँगलचे माप असते 180 डिग्री. 180 अंशाचा कोन म्हणजे स्ट्रेट अँगल. ओके, एक्झॅक्ट लक्षात ठेवायचं, एक्झॅक्ट, कमी नाही जास्त नाही. इथे एक्झॅक्ट 90 डिग्री, कमी नाही जास्त नाही. ओके, तर एक्झॅक्ट 90 डिग्री राईट अँगल, एक्झॅक्ट 100 डिग्री स्ट्रेट अँगल. ओके, आता स्ट्रेट अँगल झाल्यानंतर तुमचा आहे त्यापेक्षाही मोठा अँगल तयार होतो. म्हणजे स्ट्रेट अँगलच्या नंतरचा मोठा अँगल तयार होतो. तो पुन्हा हा जो भाग आहे, हा पुन्हा भाग समोर जातोय. हा तुमचा पॉइंट झाला, इथं तुमचा स्ट्रेट अँगल होता, आणि हा भाग पुन्हा समोर जातो या ठिकाणी, आणि एक असा अँगल तयार होतो. आणि हा अँगल कुठून तयार होतो, या झिरो पासून. बघा झिरो पासून, झिरो पासून तयार झाला हा तुमचा 180 झाला, 180. मग त्याच्या समोर हा पुन्हा चालला इथं. म्हणजे याचा अर्थ काय, एक्झॅक्ट अँगलचे माप किती असते, मोर दॅन, सॉरी एक्झॅक्ट स्ट्रेट अँगलचे जे माप झाल्यानंतर रिफ्लेक्स अँगल हा तुमचा 5वा प्रकार आहे, रिफ्लेक्स अँगल. ओके, रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगलला म्हणतात मित्रांनो प्रविशाल कोन. काय म्हणतात, प्रविशाल कोन. प्रविशाल, विशाल म्हणजे मोठा, विशाल म्हणजे मोठा, परंतु मोठ्यापेक्षाही मोठा त्याला म्हणतात प्र म्हणजे जास्त मोठा. ओके, विशाल पेक्षाही मोठा म्हणजे ऑब्टूस पेक्षाही मोठा, स्ट्रेट पेक्षाही मोठा म्हणजे खूप मोठा, त्याला म्हणतात प्रविशाल कोन. ओके, आता प्रविशाल कोनाचे माप किती असेल, प्रविशाल कोनाचे माप असते ग्रेटर दॅन 180, 180 पेक्षा जास्त. लक्षात ठेवायचं, 180 पेक्षा जास्त रिफ्लेक्स अँगल. ओके, आता हे रिफ्लेक्स अँगल जेव्हा हा रिफ्लेक्स अँगल नंतर पुन्हा जेव्हा समोर जाणार तेव्हा हा तुमचा एक कंप्लीट अँगल तयार होणार. कोणता अँगल तयार होणार, म्हणजे कंप्लीट अँगलची सुरुवात कुठून होते बघा, इथून. हा झाला तुमचा व्हर्टेक्स, हा झाला तुमचा झिरो. हे झिरो पासून सुरू झालं इथून, हे झालं तुमचं 180. त्याच्यानंतर हा पुन्हा इथपर्यंत पुन्हा आलं तुमचा 180. ओके, म्हणजे एक पूर्ण सर्कल कंप्लीट करतं. एक काय करतं, सर्कल कंप्लीट करतं. तेव्हा अशा अँगलला मित्रांनो आपण म्हणतो फुल रोटेशन. याला दुसरं नाव लिहायचं फुल अँगल. लक्षात ठेवायचं, यालाच काय म्हणतात, फुल अँगल. याला तिसरं नाव आहे कंप्लीट अँगल. यालाच नाव काय आहे, कंप्लीट अँगल. यालाच आपण म्हणतो पूर्ण कोन. मराठीमध्ये याला म्हणतो आपण पूर्ण कोन. तर पूर्ण कोनाचे माप हे 360 डिग्री असते. द मेजर ऑफ एन अँगल इज एक्झॅक्टली 360 डिग्री कॉल्ड ॲज अ फुल अँगल. फुल म्हणजे पूर्ण, म्हणजे सर्कल पूर्ण झालं. याचा अर्थ तुम्हाला हे समजू शकतं की कोणत्याही सर्कलचे माप किंवा कोणत्याही वर्तुळाचे माप किती असते, 180 प्लस 180 बरोबर 360 डिग्री. लक्षात ठेवायचं, हा 180 कुणाच झाला, हाफ सर्कल झाला, अर्धा सर्कल झाला, अर्ध वर्तुळ. आणि हा पुन्हा खालचा अर्ध वर्तुळ, अर्ध वर्तुळ आणि अर्ध वर्तुळ पूर्ण वर्तुळ झालं.
पूर्ण वर्तुळाचे माप किती असते? 160 अंश असते. ओके, तर अशा पद्धतीने हे टाइप्स ऑफ एन अँगल या ठिकाणी आपण बघितलं. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं या ठिकाणी की हे कसं होतं किंवा कशा पद्धतीने असतं. जसं आता तुम्हाला हे दोन पेन दिसत आहेत. ओके, हे दोन्ही पेन एकमेकांवर आहेत. पेन म्हणजे काय पकडूया आपण या ठिकाणी? हे रे आहे. ओके, हा एक रे आणि हे एक रे, दोन रे झाले. ओके, आले का लक्षात? हे ए, हे जे कॅप दिसते तुम्हाला, हे समजा काय आहे? त्याचे एरो आहेत. ही एक एरो आहे, हा एक एरो आहे, हा याचा एंड पॉइंट आहे. ओके, हा एक रे दोन. आता हे दोन्ही या ठिकाणी जुडले म्हणजे हा काय झाला? तुमचा वर्टेक्स झाला. ओके, माझ्याकडे बरोबर बघा, हा झाला तुमचा वर्टेक्स. आता हे दोन्हीही रे एकमेकांवर आहेत. ओके, एकमेकांवर आहेत म्हणजे या ठिकाणी कोणताच अँगल तयार झालेला नाही. म्हणजेच हा काय झाला? झिरो अँगल. ओके, डू यू अंडरस्टँड एव्हरीबडी हिअर? दिस इज अ झिरो अँगल. आता या झिरो अँगल पासून आता हळूहळू सुरुवात होते बघा. आता हा वर ओपन होत आहे. आता हा झाला तुमचा मित्रांनो ॲक्यूट अँगल. ओके, हा लघुकोन झाला. चालला वर 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 वर, लघुकोन 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 लघुकोन. आता हा जेव्हा या ठिकाणी असं होणार तेव्हा हा कोणता झाला? तुमचा राईट अँगल. ओके, राईट अँगल मीन्स काटकोन. एक रे सरळ उभी, एक रे सरळ आडवी, हे झालं राईट. बघा, ठीक आहे. आता हेही लक्षात घ्या बरोबर. हा जो तुमचा ब्ल्यू पेन आहे हा याच्या वर आहे, लक्षात घ्या, वर आहे. ओके, चला, हा झाला तुमचा राईट अँगल इथपर्यंत. आता राईट झाल्यानंतर हा पुन्हा समोर चालला. ओके, आता हा जर राईटच्या नंतर हा समोर गेला म्हणजे हा झाला तुमचा आपटूस. ओके, आपटूसचे माप किती राहणार? आता हे झालं 90. आपटूसचे माप असणार 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी. मग आता हे चाललं आपटूस 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 झाल्यानंतर आता हे कोणतं झालं? स्ट्रेट अँगल. ओके, सरळ कोन. कोणतं झालं? सरळ कोन. सरळ कोनाचे माप 180 डिग्री, एक्झॅक्टली 180. ओके, आता 180च्या वर हा पुन्हा चालला बघा, हा असा चालला म्हणजे हा कोणता झाला? आता हा झाला तुमचा रिफ्लेक्स. रिफ्लेक्स म्हणजे ज्याचे माप 180 पेक्षा जास्त असेल. 180 पेक्षा जास्त म्हणजे 90, 190, 200, 250, ओके, 300, हा चालला असा. ओके, हा झाला तुमचा रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स नंतर हा हळूहळू हळूहळू हा रिफ्लेक्सच आहे, हाय रिफ्लेक्स आहे, हाय रिफ्लेक्स आहे, हाय रिफ्लेक्स आहे, हाय रिफ्लेक्स आहे. आणि ह्या सगळ्यात शेवटी हा पूर्ण एक सर्कल कंप्लीट करणार. कुठून? ह्या इथपासून तर असा पूर्ण सर्कल कंप्लीट करणार. तेव्हा हा तुमचा होणार फुल अँगल किंवा यालाच म्हणूया आपण कम्प्लीट अँगल. ओके, आता बघा या कम्प्लीट अँगल मध्ये काय दिसतं? हा जो ब्ल्यू कलरचा पेन होता पहिल्यांदा कुठं होता? वर होता. जेव्हा हा वर होता तेव्हा झिरो अँगल होता. समजून घ्या, हा वर होता तेव्हा झिरो अँगल, पण हा जेव्हा खाली गेला तेव्हा हा कोणता अँगल झाला? कम्प्लीट अँगल. हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. ओके, वर होता तेव्हा झिरो अँगल आणि खाली होता तेव्हा कम्प्लीट अँगल. तर अशा पद्धतीचे पूर्ण अँगलचे प्रकार आपण या ठिकाणी बघितलं. ओके, झिरो अँगल, ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्टूस अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल आणि नंतर तुमचा कम्प्लीट अँगल. अशा पद्धतीने हे संपूर्ण अँगल आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर कोणांचे प्रकार. ओके, पहिला प्रकार बघितला आपण झिरो अँगल. ओके, दुसरा प्रकार बघितला आपण झिरोच्या नंतरचा ॲक्यूट अँगल. तिसरा प्रकार बघितला आपण राईट अँगल. चौथा प्रकार बघितला आपण राईट नंतर ऑब्टूस अँगल. ऑब्टूस अँगल नंतर बघितलं आपण स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल नंतर बघितलं रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल नंतर बघितलं आपण फुल अँगल. ओके,
आता या झिरो अँगलला म्हणतो आपण शून्य कोन, ॲक्यूट अँगलला म्हणतो लघु कोन, राईट अँगलला म्हणतो आपण काटकोन, ऑब्ट्यूज अँगलला म्हणतो आपण विशाल कोन, ओके, स्ट्रेट अँगलला सरळ कोन, रिफ्लेक्स अँगलला प्रविशाल, प्र म्हणजे मोठा, किती मोठा, मोठ्यापेक्षा मोठा म्हणून त्याला म्हणतात प्रविशाल कोन, ओके, आणि फुल अँगल म्हणजे पूर्ण कोन. आता जर आपण याची मापे लिहायला गेलो शॉर्ट मध्ये तर तुम्हाला लक्षात येईल झिरोचे माप येणार 0 डिग्री, लघुचे होणार 90 अंशापेक्षा कमी, काटकोनाचे होणार 90 अंश, विशाल कोनाचे होणार 90 पेक्षा जास्त. यालाच तुम्ही म्हणू शकता पुन्हा, काय म्हणू शकतो आपण याला पुन्हा, 180 डिग्री पेक्षा कमी. ओके. नंतर सरळ कोनाचे माप एक्झॅक्टली 180 डिग्री. प्रविशाल कोनाचे माप काय होणार, प्रविशाल कोनाचे माप होणार 180 पेक्षा जास्त किंवा 360 पेक्षा कमी, 360 पेक्षा कमी. आणि सगळ्यात शेवटचा आहे आपला फुल अँगलचे माप येणार मित्रांनो 360 डिग्री. हे संपूर्ण या ठिकाणी टाइप्स ऑफ अँगल आणि त्याचे माप आपण या ठिकाणी लक्षात ठेवू. याच्यावरून तुम्हाला विविध सारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, जसं तुम्हाला विचारलं की 270 डिग्री विच टाइप ऑफ एन अँगल, 270 डिग्री 270 अंश कोणता अँगल आहे, त्याचा फक्त शॉर्ट फॉर्म लिहा 270 डिग्री. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 270 रिफ्लेक्स अँगल. ओके, गुड गुड गुड. 270 रिफ्लेक्स अँगल, व्हेरी गुड. जर मी विचारलं या ठिकाणी 180 डिग्री, 180, गुड, 180, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्ट्रेट अँगल, ओके. 48 डिग्री, 48 डिग्री, गुड, ॲक्यूट अँगल. ओके, लक्षात. 192 डिग्री, 192 डिग्री,